मच्छीमार बोटीत कोल्ड स्टोरेजमधील टँकमध्ये मासळी बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या 2 खलाशांना गुदमरून जागीच मृत्यू झालाय, तर 4 खलाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उरण येथील इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। करंजा मच्छीमार बंदरातील शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे। करंजा येथील मच्छीमार बंदरात शुक्रवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी गोरखनाथ नाखवा यांच्या मालकीची बोट खोल समुद्रातील मासेमारी करून परत आली होती। पकडलेली मासळी बंदरात उतरवून 12:30 वाजताच्या सुमारास मासळीच्या लिलावाची तयारी सुरू होती। खोल समुद्रात मासेमारी करून पकडलेली मासळी टिकवून ठेवण्यासाठी मच्छीमार बोटीतच 2 टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज खण तयार करून मासळी बर्फात साठवून ठेवतात। असे 2 टन क्षमतेचे प्रत्येक बोटीत 14 ते 17 खण तयार केलेले असतात। खणात साठवणूक करून ठेवण्यात आलेली मासळी लिलावासाठी बाहेर काढण्यासाठी प्रकाश किशोर कुमार गौतम वय वर्ष 32 हा खलाशी खणात उतरला होता। मात्र खणात 8 दिवसांपूर्वी ठेवण्यात आलेल्या बर्फ आणि मासळीमुळे झालेल्या गॅसमुळे प्रकाश गुदमरून जागीच बेशुद्ध होऊन पडला। बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या खलाशाला काय झाले पाहण्यासाठी अन्य सहकारी खलाशी शिवकुमार गौतम वय वर्ष 26 खणात उतरला, तोही गुदमरून बेशुद्ध होऊन पडला। बराच वेळ झाला म्हणून या दोघांना पाहण्यासाठी उतरलेले रामचंद्र भाऊ पाटील वय वर्ष 43, मयूर चिमन वारटा वय वर्ष 28, राजेंद्र परशुराम पाटील वय वर्ष 41, समाधान विठोबा पाटील वय वर्ष 42 हे 6 खलाशी गुदमरून बेशुद्ध होऊन पडलेत। अखेर धावाधाव करीत 6ही बेशुद्ध अवस्थेतील खलाशांना उरण येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच प्रकाश गौतम व शिवकुमार गौतम यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला होता। तर रामचंद्र पाटील, मयूर वारटा, राजेंद्र परशुराम पाटील व समाधान विठोबा पाटील हे 4 खलाशी अत्यावस्थ झाले। त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणी करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली आहे। उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।